म्हणजे अजित पवार यांच्या अकाली जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व कोणाकडे जाणार यावर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरू होती. मात्र अवघ्या 4 दिवसात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या चर्चांना पूर्ण विराम मिळाला. पण हा निर्णय जितका झपाट्यानं झाला तितकाच तो अनेक राजकीय संकेत देणारा ठरला. विशेषतः या 4 दिवसात घडलेल्या घडामोडींनी शरद पवार यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचं चित्र स्पष्ट झालं. शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक महत्वाचा खुलासा केला. अजित पवार यांच्यासोबत दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात होती आणि येत्या 12 तारखेला युतीची अधिकृत घोषणा होणार होती. शरद पवारांच्या मते हीच अजित पवार यांची अंतिम इच्छा होती. मात्र प्रत्यक्षात घडलं उलटच. त्यांना शरद पवारांनी राजकारणात उभं केलं, आपल्या तालमीत घडवलं. त्याच नेत्यांनी निर्णायक क्षणी शरद पवारांचा पत्ता कट केला. म्हणूनच शरद पवार यांचा गेम कोणी केला आणि का केला आणि आता शरद पवार काय याबाबत भूमिका घेणार याचाच घेतलेला सविस्तर आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ही पोकळी नेमकी कोण भरून काढणार? राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढे काय होणार? पक्ष एकत्र येणार की फूट कायम राहणार? असे एक नाही तर अनेक प्रश्न राज्याच्या राजकारणात निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत अजित पवारांच्या अंत्यविधीनंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तातडीची बैठक घेतल्याची माहिती समोर आली. या बैठकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आलं. या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतील एका हॉटेलमध्ये 4 महत्वाचे नेते एकत्र जमले होते. या बैठकीला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ उपस्थित होते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यानंतर त्याच रात्री सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तातडीने मुंबईला रवाना झाले, तर धनंजय मुंडे आणि हसन मुश्रीफ यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या सगळ्या भेटीगाठींनंतर अवघ्या 3ऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे आणण्यात आलं. विशेष म्हणजे अजित पवार यांचं अस्थि विसर्जन होण्याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत अजित पवारांनंतर निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीवर आणि पुढील सत्ता समीकरणांवर चर्चा झाल्याचं समजतं. धक्कादायक बाब म्हणजे या घडामोडींची कल्पना पवार कुटुंबियांना देण्यात आली नव्हती. एकीकडे पवार कुटुंब अजित पवारांच्या जाण्याने दुःखात बुडालेलं होतं, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधील काही नेते सत्ता समीकरण जुळवण्यात व्यस्त होते. दरम्यान अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चा करण्यात आली. सुरुवातीला सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी सहमती दर्शवतील का नाही अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यासाठी सहमती दिली आणि काल रात्री आपल्या दोन्ही मुलांना घेऊन त्या पक्षाच्या बैठकीसाठी मुंबईकडे रवाना झाल्या. आज दुपारी पक्षाची बैठक झाली आणि सुनेत्रा पवार यांना एकमतानं पक्षानं गटनेतेपदी निवड केली आणि नंतर आज 5 वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या सर्व घडामोडी घडताना अनेक शंका उपस्थित झाल्या होत्या. अजित पवारांच्या कुटुंबात सध्या राजकीय अनुभव असलेलं भक्कम नेतृत्व नाही. पत्नी सुनेत्रा पवार यांना राजकारणाचा फारसा अनुभव नाही, तर चिरंजीव पार्थ पवार हेही राजकारणात नौके आहेत आणि जय पवार सध्या राजकारणात सक्रिय नाहीत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येतील आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाची पुढील वाटचाल आणि रणनीती ठरेल अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र वास्तवात जे झालं ते वेगळंच होतं, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या भाजपसमोर तर मोठं आव्हान उभं राहिलं असतं. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही नेत्यांनाही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जाणं मान्य नव्हतं. त्यामुळेच वेगळा राजकीय मार्ग निवडत सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत करण्यात आलं अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मंडळी, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेली पोकळी ही केवळ भावनिक साध नव्हती, तर ती सत्तेची होती. ही पोकळी शरद पवार भरतील अशी राजकीय समजूत होती, कारण अनुभव, संघटन आणि जनाधार या तिन्ही बाबतीत शरद पवारांचा तोल कुणाशी लागू शकत नाही. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुढची वाटचाल करतील अशी चर्चा रंगत होती. पण हीच शक्यता भाजपसाठी आणि अजित पवार गटातील काही नेत्यांसाठी धोक्याची होती. जर राष्ट्रवादी एकत्र आली असती तर राज्यात एक अत्यंत मजबूत विरोधी शक्ती उभी राहिली असती. भाजपसमोर केवळ काँग्रेस नाही तर शरद पवारांचा अनुभव, रणनीती आणि संघटन शक्ती उभी टाकली असती. याच भीतीपोटी भाजपने वेळीच हस्तक्षेप केला आणि अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी आपला स्वार्थ ओळखला आणि संपूर्ण राजकीय समीकरण बदलला. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासाठी शरद पवारांसोबत जाणं म्हणजे स्वतःचं निर्णय स्वातंत्र्य, सत्ता आणि बार्गेनिंग पॉवर गमावणं होतं. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली ते पुन्हा एक नेता झाले असते, किंगमेकर नाही
त्यामुळेच अजित पवारांच्या अंत्यविधीच्या आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पुढचं सत्ता समीकरण ठरवण्यात आलं आणि हे सगळं पवार कुटुंबाला अंधारात ठेवून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देणं ही केवळ भावनिक सहानुभूती नव्हती, तर एक अचूक राजकीय चाल होती. राजकीय अनुभव कमी असलेलं नेतृत्व पुढे आणल्यास पक्षावर नियंत्रण ठेवणं सोपं जातं. हे भाजपचं गणित स्पष्ट आहे. सुनेत्रा पवार या नावामुळे सहानुभूती मिळते, पवार कुटुंब नाराज होत नाही आणि प्रत्यक्ष निर्णय मात्र पक्षातील अनुभवी नेत्यांच्या आणि अप्रत्यक्षपणे भाजपच्या हातात राहतील असं आता बोललं जातं. या संपूर्ण घडामोडींमधून एक गोष्ट प्रकर्षानं समोर येते की ही लढाई पवार विरुद्ध पवार नव्हती, तर शरद पवार विरुद्ध उरलेलं राजकीय व्यवस्थापन अशी होती. शरद पवारांना बाजूला ठेवलं गेलं कारण ते सत्तेसाठी उपयोगी नव्हते, ते सत्तेसाठी धोकादायक होते. मात्र मंडळी, या सगळ्या घडामोडींमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की ही केवळ नेतृत्वाची लढाई नव्हती, तर महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय समीकरण ठरवणारी खेळी होती. शरद पवारांसारख्या मातबर नेत्याला बाजूला ठेवून निर्णय घेतले जाणं हे त्यांच्या राजकीय आयुष्यात दुर्मिळ असलं तरी अशक्य नाही. हेच या प्रकरणानं दाखवून दिलं. ज्यांनी शरद पवारांच्या छत्राखाली राजकीय उंची गाठली त्यांनीच सत्ता टिकवण्यासाठी गुरुचा गेम केला अशी भावना पवार गटात दाटून येणं स्वाभाविक आहे. आता हा प्रश्न उरतो, तो पुढचा शरद पवार या डावाला कसं प्रत्युत्तर देणार, हे सक्रिय प्रतिक्रिया करणार की दीर्घकालीन राजकीय डावपेच आखून शांतपणे वाट पाहणार. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात पवार शांत असले तरी ते संपलेले नसतात आणि खरी खेळी अनेकदा शेवटीच रंगते. बाकी तुम्हाला या संपूर्ण घडामोडींबद्दल नेमकं काय वाटतं आणि खरंच शरद पवार यांचा गेम जाणीवपूर्वक करण्यात आलाय का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.